माझी माती माझा देश, माझी माती माझा देश, चला मग बदलूया भारतला परिवेश. आदरणीय महोदय, शिक्षक वृंद व माझे प्रिय मित्रमैत्रिणींनो, मी उन्नती सुचिता विजय मंगरुळकर, इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज एका अशा विषयावर बोलणार आहे जो फक्त एक विषयच नाही तर ते एक महत्त्वाचे घोषवाक्य पण आहे. म्हणजे माझा देश माझी जबाबदारी. माझा देश माझी जबाबदारी असं नाही ना, माझा देश देशाची जबाबदारी. कारण कुठेही आपल्याला कचरा दिसतो तर आपण डोळे झाकतो आणि म्हणतो सरकार करेल, सरकार करेल. पण आपण त्याला साफ करतो का? आपण मित्रांनो असे म्हणतो देशाने आपल्यासाठी केलंच काय, पण आपण कधी असं विचार करतो की आपण देशासाठी काय केलं आहे? इकडे तिकडे कचरा फेकून देणे, तिकडे तिकडे थुंकून देणे, नद्यांना प्रदूषित करणे, हवाना प्रदूषित करणे, ट्रॅफिक सिग्नल मोडून जाणे, हे असे नियम मोडतो. मित्रांनो देशाला फक्त या दोनच गोष्टी पाहिजे, ते म्हणजे नियमांचे पालन करणे आणि स्वच्छता राखणे. मित्रांनो, दिल्लीमध्ये एवढे इंडस्ट्रीज झाले आहेत, तिची हवा आणि पाणी दोनही प्रदूषित आहे. तिच्या लोकांना अस्थमा, ब्लड कॅन्सर, हार्ट डिसीज, लंग डिसीज, किडनी डिसीज असे किती सारे हे आहे. त्यांचे याच्यातले 30 वर्ष कमी झाले. ऐकून थोडेसे चकित व्हाल, पण हे खरं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळणे आणि ते एक मोठे यश होते, पण त्या स्वातंत्र्याचं रक्षण करणे आणि देशाला प्रगतीकडे घेऊन जाणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण सर्वजण एक आहोत. जर आपल्यामध्ये एकता असेल तरच आपला देश प्रगतीकडे वळू शकेल. आपण आपल्या भोवतालची जागा स्वच्छ ठेवली पाहिजे. आपण समाजसेवा केली पाहिजे. समाजसेवक म्हणून आपली ओळख राहिली पाहिजे. आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. आपण हर दिवशी झाड नाही लावू शकत, पण आपण हर वर्षी तर झाड लावू शकतो ना. हर वर्षी एक झाड पृथ्वी मातेला देऊ शकतो ना. मित्रांनो, झाडाचे एवढे फायदे आहे की फुलं, फळं, हवा, ऑक्सिजन आपल्याला तिथूनच भेटते, तरीही आपण झाड लावत नाही. मित्रांनो, माझं देशावर प्रेम आहे, माझा देश महान आहे, हे फक्त म्हणून नाही तर हे कृतीतूनही करून दाखवायचं. तर मी आजपासून वचन घेते की मी मोठी होऊन जबाबदार बनेन. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, माझा देश माझी जबाबदारी. धन्यवाद.